नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणता पाठ शिकत आहोत रे? बरोबर, पाठ 25वां मालतीची चतुराई। हम लोग कौन सा पाठ सीख रहे हैं? मालती की चतुराई यानी होशियारी। हाँ, मालती की। तो जब मालती और मल्लाना ये क्या है? शेतकरी थे यानी खेती करते थे। और जब मल्लाना शेतावरून घरी आला और वो खेती करके घर पे आ गया और उसके जो 2 बैल थे ना, कितने बैल थे उन लोग के? 2 बैल थे। तर त्यांनी दोन्ही बैल कुठे बांधले रे? गोठ्यामध्ये बांधले ना। कहाँ पे बांधा उसने दोनों बैल को? गोठे में बांधा था ना। और फिर उसको क्या दिया? बैलों को चारा पाणी दिया। बैलाला काय दिलं रे? चारा पाणी दिलं। आणि मग तो स्वतःही स्वच्छ झाला, हातपाय धुतले आणि तो घरात गेला। त्याची पत्नी कोण होती रे? मालती होती ना। हिने त्याच्यासाठी काय केलं होतं? जेवणासाठी भाजी भाकरी केली होती। मालती ने उसको खाने के लिए क्या किया था? सब्जी रोटी बनाई थी ना। यस, उसको क्या मराठी में बोलते हैं? भाजी भाकरी। दोनों ने एक साथ क्या किया? खाना खाया। दोघांनी जेवण केले। मल्लान शेतातील कामे करून खूप दमला होता और जो मल्लाना था वो खेती के बहुत सारे काम करके वो बहुत थका हुआ था, टायर्ड हो गया था ना। तो जैसे त्याने अंथरुणावर पडताच त्याला झोप लागली और जो मल्लान था वो थका हुआ था। जैसे ही वो अपने बेड पे गया वैसे ही वो सो गया। सकाळी तो लवकर उठला ना, मल्लाना सुबह जल्दी उठ गया और फिर वो बाहर आ गया। तो बाहेर आला, पाहतो तर काय, गोठ्यात एकच बैल, दूसरा बैल काय झाला होता? गायब झाला होता। जो वो बाहर आया तो एक ही बैल दिखाई दे रहा था ना उसको। दूसरा बैल क्या हो गया था? गायब हो गया था। इतना से हम लोग पढ़े हुए, बराबर। इतने तक हम लोग ने पढ़ा, बराबर। अभी नेक्स्ट पॅरेग्राफ हम लोग पढ़ेंगे। आता आपण पुढचा पॅरेग्राफ पाहूया, चला। अगं, गोठ्यात एकच बैल आहे, आपला दुसरा बैल कुठे गेला? मल्लाने घाबरून मालतीला विचारले। अरे बापरे, काय झालं होतं रे? मल्लाने आपल्या बायकोला, मालतीला आवाज देऊन सांगितलं, अगं गोठ्यात आपला एकच बैल आहे, दूसरा बैल नहीं आहे। अरे बाप रे ना। अभी देखो, जब उसने बाहर आया सुबह तो उसको एक ही बैल दिखाई दे रहा था ना। तो उसने क्या किया? अगं गोठ्यात एकच बैल। उसने मालती को आवाज दिया कि मालती, हमारे गोठे में एक ही बैल है, दूसरा बैल क्या हो गया? कुठे गेला? मल्लान को डर गया, घाबरून गेला। उसने मालती को पूछा, डर डर के मालती को पूछा, अरे बापरे, दूसरा बैल कहाँ गया ना। चला तो बघतो दूसरा बैल कुठे गेला, पुढे पाहूया। मालती झटकन बाहेर आली। तिलाही या गोष्टीचे नवल वाटले। बघा, मालती भी क्या हुआ? नवल यानी आश्चर्य, सरप्राइज हो गई वो कि अरे बापरे, दूसरा बैल कहाँ गया? नवल वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणे ना, टू बी सरप्राइज। ती एकदम आश्चर्य वाटलं तिला की अरे बापरे, दूसरा बैल कहाँ गया? तर पुढे पाहूया। मल्लाने आणि मालतीने गावात बैलाचा शोध सुरू केला। गावभर शोध घेतला पण बैल काही सापडेना। बघा, जसं ते बाहेर आले, बघितलं तर मग काय केलं? मल्लान आणि मालती हे दोघे काय करायला की कुठे गेले? गावात बैलाला शोधायला गेले ना। शेवटी काय झालं? ते खूप बैल काही त्यांना सापडला नाही। जब मालती और मल्लान ये दोनों कहाँ गए? गांव में अपने बैल को ढूंढने गए, शोधायला गेले यानी ढूंढने गए। फिर क्या हुआ?
गांव भर, यानी वो गांव के लोगों को पूछा कि मेरा बैल है आया था का, मेरा ऐसा ऐसा बैल को देखा था क्या. वो गावभर शोध घेतला. त्यांनी काय केलं तर गावामध्ये सगळ्या लोकांना विचारलं की माझा बैल मिळाला आहे का, माझ्या बैलाला पाहिलं आहे का. त्यांनी काय केलं, गावभर शोध घेतला, पण बैल काही सापडेना. बैल सापडला का नाही. देखो, मल्लान और उसकी पत्नी जो थी उसने अपने बैल को ढूंढा, लेकिन वो नहीं मिला. वो बेचारे वापस क्या हो गए, दोनोंही खूप थके. म्हणजेच काय, दोघेही खूप दमले त्या बैलाचा शोध घेऊन गावभर. एखाद्या आईचं मूल जेव्हा हरवतं तेव्हा ती जशी एखाद्या वेळेस गावभर फिरते आपल्या मुलाचा शोध घेत, तशाच प्रकारे मल्लाना आणि मालती हे दोघंही बैलाचा शोध घेत होते. गावभर विचारत होते, मिळाला का, कुठे पाहिलं होतं का. पण त्यांना काही बैल सापडेना. ते खूप थकले होते. वो दोनों बहुत ही टायर्ड हो गए थे. बहुत ही बैल को ढूंढते ढूंढते वो दोनों भी थक गए थे. घरी आले, आता काय करावे. और दोनों भी घर घूम घूम के कहाँ पे आ गए, घर पे आ गए. और बोले की अभी क्या करें ना, आता काय करायचं, बैल तर काही मिळाला नाही, आता काय करायचं, क्या करना है अभी, आता काय करायचं. तर पुढे पाहूया. घरी आले आता काय करावे, बैल कोठे गेला असेल. बघा, मल्लाना बिचारा विचारात पडला. अरे बापरे, आता काय करायचं, बैल कोठे गेला असेल. एकच बैल शेती करण्यासाठी मल्लान बिचारा डोक्यावर असा काय पकडला आहे बघा. त्याला तो बैल दिसत आहे, तो काय झाला होता, गायब झाला होता. आणि त्याने बिचाऱ्याने काय केलं, शोधून ते दमले होते. घरी आले, आता काय करावे, बिचाऱ्याला प्रश्न पडला. शेतीची कामे थांबून जातील, एका बैलाने शेतीची कामे होणार नाही. बैल कुठे गेला असेल हा तो विचार करू लागला ना. हम लोग भी एक हमारी चीज़ हम लोग को मिल नहीं पा रही है, तो हम लोग कैसे करते हैं, अरे बाप रे अभी कब मिलेगी, अभी मेरा कैसा काम हो जाएगा ना. वैसे ही मल्लान भी अपने बैल के बारे में सोच रहा है. तो पण आपल्या बैलाविषयी विचार करतो. बैल कोठे गेला असेल, बैल कहाँ गया होगा, कहाँ रह गया होगा. बघा, एकच बैल शेती कशी करायची. बघा, बोलली ना मी, आता शेती कशी करायची. मल्लान डोक्याला हात लावून बसला और बिचारा सिर पकड़ के बैठ गया. म्हणजेच डोक्याला हात लावून बसणे म्हणजे विचारात पडणे. तो बिचारा विचारात पडला. उसने सिर को ऐसे हाथ लगा के बैठ गया. अभी बिचारा डोक्याला हात लावून बसणे म्हणजेच काय, सिर को ऐसे हाथ लगा के बैठ गया था. वो टेंशन में आ गया. उनको ना, हमें भी ऐसा टेंशन आता है ना कभी कभी, हम लोग भी सोच में पड़ जाते हैं, अरे बाप रे अभी क्या करें, एग्ज़ाम में कम मार्क्स मिल गए तो हम लोग भी ऐसे टेंशन में आ जाते हैं, अभी क्या करेंगे. वैसे ही मल्लान भी टेंशन में आ गया. अभी क्या करे. डोक्याला बिचारा काय लावून बसला, हात लावून बसला, म्हणजे विचारात पडणे. आता बघा, शब्दार्थ पाहूया. थकून जाणे, खूप दमणे, टायर्ड. नवल म्हणजे आश्चर्य, सरप्राईज ना. आता बघा, शब्द समूह व त्याचे अर्थ, यानी जो मीनिंग येत आहे. नवल वाटणे म्हणजेच आश्चर्य वाटणे. डोक्याला हात लावून बसणे म्हणजे विचारात पडणे. कळलं सगळ्यांना. आपण आता एक पॅरेग्राफ पाहिला आहे, दुसरा पॅरेग्राफ पाहिला ना. आपण आता इथेच थांबणार आहोत, पुढचा पॅरेग्राफ नंतर शिकणार आहोत. ओके, धन्यवाद.